चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेपवेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी, तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी, तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस, आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना. ज्वेल्स आणि ज्वेलरी डिझायनिंग या इंडस्ट्रीमध्ये गेली 25 वर्ष पाय रोवून अत्यंत आत्मविश्वासानं उभी असलेली उद्योजिका कल्याणी देशपांडे हे यशाचं दुसरं नाव असू शकतं असं आपण म्हणू शकतो. कारण ज्या क्षेत्रात स्त्रियांचा वावर फक्त उपभोक्ता म्हणून असतो तिथे निर्माणकर्ती असणं यासाठी खास गुणवत्ताच हवी. स्वतःच्या व्यवसायाला स्वतःचं नाव देणं इथपासूनच या आत्मविश्वासाच्या प्रवासाची सुरुवात होते. जेम्सची ओळख, त्यासाठी क्युरेटर म्हणून काम करणं, ज्वेलरी डिझायनिंग मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता असणं आणि इतका सुस्थापित व्यवसाय असताना विविध भाषांचा अभ्यास करत त्या संदर्भात भाषा संस्कार फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक कार्य उभं करणं हे सगळं केवळ अमेझिंग आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या मानकरी, खऱ्या अर्थानं रत्नपारखी असलेल्या कल्याणी देशपांडे यांना पुढच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा. नमस्कार. तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःची वेगळी वाट जोपासणाऱ्या आणि स्वतः त्याच्यामध्ये नाव मिळवणाऱ्या अनेक मैत्रिणींच्या प्रवासाची यशोगाथा म्हणजे तिचा आकाश पेलताना. आज सुद्धा अशीच एक मैत्रीण आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. तिची ओळख मी लवकरच तुम्हाला करून देणार आहे. मंडळी, काय आहे ना, आपल्याकडे एक प्रथा आहे की मुलीचं लग्न जेव्हा होतं तेव्हा तिचं नुसतं आडनावच बदलत नाही तर तिचं नाव सुद्धा बदलतं. अर्थात काळानुरूप आता त्याच्यामध्ये खूप सकारात्मक बदल होताना आपल्याला दिसतोय. मुलं काय किंवा मुली काय, वेगवेगळ्या प्रकारे आता आपलं माहेरचं नाव कसं जपलं जाईल याची काळजी घेत आहेत. पण ज्या वेळेला 25 वर्षापूर्वी ही प्रथा अस्तित्वात होती त्यावेळेला नुसतं नावच बदलणं जाऊ द्या, पण स्वतःचा व्यवसाय कल्याणी ज्वेल्स अँड कंपनी या नावानं करणाऱ्या कल्याणी देशपांडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. कल्याणी, तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात तुम्ही आलात, खूप छान वाटतंय. मंडळी, कसं आहे ना की लग्नात आजकाल मुली सरळ सांगतात की पिवळे धम्म सोन्याचे दागिने नको, तर अगदी रत्नजडीत असेल असं छानसं एखादं कानातलं, गळ्यातलं, हातातलं असं काहीसं मला द्या, आणि त्याच्यात ते खुश असतात. आणि आजकाल सतत लग्नांमध्ये आपण अशा खूप पारंपरिक दागिन्यांपेक्षा रत्नजडीत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दागिने मुली घालताना किंवा वापरताना आपण बघतो. हे दागिने कसे तयार होतात, त्या ज्वेलरीचं डिझाईन कसं होतं आणि ही रत्न यांचा अभ्यास कसा काय केला जातो हे सगळं कल्याणीकडनं आपण जाणून घेणारच आहोत. पण विशेष गोष्ट म्हणजे भारतात आणि भारताच्या बाहेर कल्याणीचे दागिने जातात, पण त्याचबरोबर तिने अनेक वेगवेगळ्या भाषांचा सुद्धा अभ्यास केलाय. असं हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व आज आपल्या बरोबर आहे. मारूया तिच्याशी मनमोकळ्या गप्पा. कशी आहेस? एकदम छान. तुझं अकॅडमिक इतकं छान असताना, खरं तर तू अकॅडमिक्समध्येच करिअर करावं असं वाटत असताना तू एवढा भाषांचा अभ्यास केलाय, तू ते सगळं सोडून अगदी 360 डिग्री घुमजाव करत दागिन्यांकडे, ज्वेलरीकडे वळली. ते कसं काय ग? खूप उत्सुकता आहे जाणून घ्यायची. तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. हा अगदी दैवसंयोग आहे.
आमच्या घरात सगळे उच्च शिक्षा विद्याविभूषित लोक, त्यामुळे दूर दूरवर बिझनेसमध्ये मी काही करीन किंवा जेम्स अँड ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये जाईन असं अजिबात नव्हतं. भाषा शिकले ते वडिलांनी सांगितलं म्हणून, आणि 10वीच्या सुट्टीनंतर जपानी शिकायला चालू केलं. 11वी आणि 12वी ह्या सेकंड लँग्वेजमधनं जर्मन शिकले. बरं. पण ते जर्मन शिकत असतानाच मॅक्स म्युलर भवनमधनं पण जर्मनची परीक्षा उत्तीर्ण झाले. यापुढे एज्युकेशनमध्येच आपण करिअर करावं असं तेव्हा वाटत होतं. एका स्पीच कॉन्टेस्टमध्ये पहिली आले. वा. त्यावेळेला योकोहामा आणि मुंबई. योकोहामा ही टोकियोसारखीच एक सिटी आहे जपानमधली, आणि ह्या 2 सिटींचा एक सिस्टर सिटी एक्सचेंज प्रोग्राम होता, कल्चरल एक्सचेंज. त्याच्यामध्ये मी मुंबईला रिप्रेझेंट केलं कल्चरल अँबॅसेडर म्हणून. आणि तो माझा जपानचा पहिला प्रवास होता. जेव्हा तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीत बूस्ट मिळतं त्यावेळेला तुम्हाला ती गोष्ट कंटिन्यू करायला आवडतं. अशा पद्धतीने माझा जपानीचा प्रवास चालू झाला, जपानी भाषा शिकण्याचा प्रवास चालू झाला. आणि त्यानंतर मी दुभाषी आणि भाषांतरकार अशी दोन्ही कामं करत होते. जपान काउन्सिलेटसाठी काम करत होते मी. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वेस्टर्न रिजनची ऑथोराइज टुरिस्ट गाईड पण होते. आणि किती वर्षाची असशील तेव्हा? त्यावेळेला मी 18-19 वर्षाची होते. किती लवकर म्हणजे अर्थार्जनही सुरू झालं नाही हो का? हो. पण ह्या सगळ्याचा उद्देश ही भाषा शिकणं आणि त्या भाषेमार्फत वेगवेगळ्या लोकांना भेटणं हाच होता. आणि त्यानंतर भाषा शिकत असताना जर्मन थोडी मागे राहिली, कारण जॅपनीजमध्ये असं बाबांनी मला सांगितलं त्यावेळेला की जपानीमध्ये कोणी फार नाही येत अगं, त्याच्यामुळे तू जपानी भाषा शिक. आणि त्यानंतर मी परकीय व्यापार म्हणजे फॉरेन ट्रेड एक्सचेंजमध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला. हे करत असताना भाषेचा तर उपयोग होतच होता, कारण मी वेगवेगळ्या भाषांतर करतच होते. त्यामुळे मला वेगवेगळ्या इंडस्ट्रीचं नॉलेज मिळालं. कारण जेव्हा तुम्ही भाषांतर करता, दुभाषी असतात, त्यावेळेला तुम्हाला साधारण VP किंवा जे ओनर असतात त्यांच्या ज्या एक्सचेंज प्रोग्राम्स असतात किंवा त्यांच्यामध्ये जे डिस्कशन होतं ते तुम्ही तिथे बसून दुभाषित करत असता. अशा रीतीने भाषेमुळे मला इंडस्ट्रीचं नॉलेज मिळायला लागलं. म्हणजे भाषेने तुला परदेशात जायला मिळालं, भाषेने तुला अनेक माणसांना जोडलं आणि ह्याच भाषेने तुला व्यापाराकडे सुद्धा वळवलं. मग आता हे करताना ह्या रत्नजडीत व्यवसायाकडे आपण जावं असं तुला कसं काय वाटलं? सिब्स म्हणून अंधेरी ईस्टला एक्सपोर्ट प्रमोशन झोन आहे आपला, तिकडनं 100% एक्सपोर्ट होतं. तिकडे आपले ज्वेलरी मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्याशी ओळख करून दिली आणि ती माझी एंट्री पॉईंट होती जेम्स अँड ज्वेलरी इंडस्ट्रीची. पण मला जपानी भाषा येत असल्यामुळे आणि त्यांना त्यांचा जपानचा बिझनेस डेव्हलप करायचा असल्यामुळे त्यांनी मला ट्रेनिंगसाठी जपानला संधी दिली. तुझ्या बाबतीत एक गोष्ट खूप महत्त्वाची वाटते की योग्य वेळेला त्या वळणावर योग्य त्या व्यक्ती तुला भेटत गेल्या आणि जपानी भाषेने तुला अनेक गोष्टी करताना या व्यवसायाला सुद्धा तुला जोडलं. आता ही इंडस्ट्री नक्की कशी आहे आणि तू काही वेगळा अभ्यास करते का? मग बरं, आता ही इंडस्ट्री आपण 2 भागात विभागूया. एक प्रादेशिक म्हणजे डोमेस्टिक आणि दुसरी इंटरनॅशनल. आपली जी डोमेस्टिक इंडस्ट्री आहे म्हणजे भारतापुरती जी मर्यादित आहे ती जर बघायला गेलात तर रामायण महाभारतापासून आपण दागिने ही संकल्पना आपल्यात आहे. अगदी सीतेनेही दागिने आपले तिला जेव्हा रावणाने नेलं त्यावेळेला तिने दागिने टाकले आपले आणि मग रामाने ते शोधत शोधत तो गेला म्हणून त्याला तिचा मार्ग सापडला. तर दागिन्यांची कथा तेव्हापासून आहे. पण आपली जी इंडस्ट्री आहे ती खूप अनऑर्गनाइज्ड ज्याला म्हणतात तशी इंडस्ट्री आहे. कारण भारत हा खूप मोठा देश आहे, विविध भाग आहेत त्याच्यामध्ये, विविध कला आहेत, त्याच्यामुळे एकत्र किंवा ऑर्गनाइज्ड अशी इंडस्ट्री नाही आहे. प्रत्येक जण आपापल्याला पाहिजे तसं आपापल्या कलेने दागिने बनवत असतो. आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सोनं हे मेन असल्यामुळे आपण हिऱ्याच्या दागिन्यांपेक्षा सोन्याचे दागिने घेऊन किंवा लग्नामध्ये सुद्धा मुलीला सोनं किती दिलं असा एक आपल्याकडे प्रश्न असतो. अगदी. तर सोन्याचे दागिने हे एक इन्व्हेस्टमेंट किंवा स्त्रीधन असा आपल्याकडे दागिन्यांसाठी शब्द आहे. बरोबर. तर डोमेस्टिक मार्केट हे मुळात सोनं
ह्याच्या भोवती फिरत असतं. ह्या उलट जगभरामध्ये ते एक लक्झरी प्रोडक्ट समजलं जातं. म्हणजे त्याची जी रिसेल व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये फार आपण लक्ष देत नाही. ज्वेलरी ही त्याच्या डिझाईनसाठी प्रसिद्ध असते, त्याच्या क्वालिटीसाठी प्रसिद्ध असते. आकाश पेलताना आता आपण हल्ली बघतो की इमिटेशन ज्वेलरीवरनं आपण ते घेऊन जातो सोनाराकडे आणि त्याला सांगतो की मला अशा प्रकारचं डिझाईन बनवून दे. तुमच्याकडे तुमच्या ह्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स करण्यासाठी तू स्वतः काय करते? म्हणजे कशा प्रकारे आधी पेपरवर करता की ग्राफिक्सच्या माध्यमातून ते डिझाईन होतं? कशी पद्धत आहे तुमचा डिझाईन करण्याची? गेल्या 20-30 वर्षामध्ये हां खूप वेगाने प्रत्येकच मायामध्ये जगच इतक्या वेगाने पुढे चाललंय की त्याला कुठलीच इंडस्ट्री एक्सेप्शन नाही, अपवाद म्हणून कुठलीच इंडस्ट्री नाहीये. पूर्वी असं होतं की कारागीर स्वतःच्या मनामध्ये ते डिझाईन ठरवायचा. जर तुम्हाला माहिती असेल तर पतियालाचे महाराज त्यांनी कार्टियरना 2 का 3 मोठे पेटारे भरून रत्न दिली आणि सांगितलं तुम्ही डिझाईन बनवा ह्यातून. अशी स्टोरी आहे त्याची. तर पूर्वीचे कारागीर होते तेच डिझायनर होते, तेच स्वतःच्या मनाने डिझाईन बनवायचे. त्यानंतर हळूहळू डिझायनर ही कॅटेगरी तयार झाली, जे लोक पेपरवर डिझाईन करायला सुरुवात केली. पण पेपरची एक लिमिटेशन आहे. हां तुम्ही 2D करू शकता, पेंट करून कलर करून तुम्ही त्याला 3Dचं मूर्त स्वरूप देऊ शकता, पण तरी सुद्धा पूर्णपणे देऊ शकत नाही. आजकाल अनेक सॉफ्टवेअर झाली आहे, टेक्नॉलॉजी आली आहे, ज्याला कॅड आणि कॅम म्हणतो आम्ही. त्याच्यामध्ये तुम्ही 3D डिझाईन्स बनवता आणि तीच आजकाल मेनली वापरली जातात या क्षेत्रामध्ये. एखादा असा अनुभव आहे का की एखादी नववधू तुला म्हणते की मला अमुकच पाहिजे डिझाईन आणि मला अशाच प्रकारची ज्वेलरी बनवून दे, अशी काही कधी डिमांड तुझ्याकडे असते का? खरं सांगायचं तर 100 पैकी 100 नववधूंना असं असतं की मला माझं स्वतःचं डिझाईन हवंय. पण होतं असं की लग्न ठरल्यानंतर तुम्ही हा एक सोहळा आहे, म्हणजे ज्वेलरी खरेदी करणं, दागिने खरेदी करणं लग्नाची हा एक सोहळा असतो. त्याच्यामध्ये तुमचे वडीलधारी लोक तुम्हाला एक बजेट देतात की ह्याच्यामध्ये आपल्याला साधारण बसवायचं. असं कधीच नसतं ले लो जो चाहिए, असं कधीच होत नाही. ठराविक बजेट असतं. मग तुम्ही एखाद्या नामांकित ज्वेलरकडे जाता, आवडतं ते डिझाईन घेता. पण तुम्हालाही अनुभव असेल की 100% मला हे डिझाईन आवडलंय असं फार क्वचित होतं. एखाद्याचं पेंडंट घ्यावं, एखाद्याचं गळ्यातलंच नेकलेस घ्यावा, असं कॉम्बिनेशन करावं असं बऱ्याच वेळेला आपल्याला वाटत असतं. पण मग रुबीचा वापर करून किंवा इतर कुठला वापर करून अशी कधी काही ज्वेलरी केली आहे का? हो हो, ज्वेलरी हे इतकं अफाट विश्व आहे, म्हणजे जितकं तुम्ही आज जाल आकाशगंगा आहे ती एक वेगळीच. त्याच्यामुळे प्रत्येक कसं असतं की तुम्हाला एक ओकेजनल ज्वेलरीमध्ये सुद्धा ओकेजनल ज्वेलरी किंवा ब्रायडल ज्वेलरी हा एक वेगळाच भाग आहे. ब्रायडलमध्ये तुम्हाला काहीतरी एक्सक्लुझिव्ह देणं हे कुठल्याही ज्वेलरचं काम असतं आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते डिझाईन देत असतं. मी माझ्याकडनं कस्टमाइज ज्वेलरी हे ब्राईडसाठी निर्माण केलेलं आहे, ज्याच्यामधनं त्या नववधूच्या फिजिकप्रमाणे म्हणा, पर्सनॅलिटीप्रमाणे म्हणा, तिच्या नावांप्रमाणे म्हणा, साडीचा रंग, तिच्या आवडीप्रमाणे म्हणा, तिला सूट होईल अशी ज्वेलरी आपण बनवून देतो. सो त्या जर्नीमध्ये त्यांना सहभागी केलं जातं की स्केच पासून त्या डिलिव्हरी पर्यंत जो जर्नी आहे त्याच्यामध्ये ते पार्टिसिपेट करतात. हे सगळं खूप महाग असेल नाही? साधारण काय रेंज मध्ये असतात ही सगळी दागिने? कसं आहे, तुम्हाला जर माहित असेल तर आपण ज्वेलरी ज्याने बनवतो ती रत्न आणि सोनं, ह्या दोन्ही गोष्टी आजकाल तुम्हाला टीव्हीवर त्यांच्या प्राइसेस कळतात. त्याच्यामुळे लपवण्यासारखं काहीच नाहीये. सोन्याच्या प्राइस जर तुम्ही किमती बघायला गेलात तर 60,000च्या 80,000 झालेले आहे. मेन काय गंमत आहे, हा तुम्ही मला अतिशय चांगला प्रश्न विचारलाय की लक्झरी प्रोडक्ट आहे हे लक्झरी प्रोडक्ट आहे. जर तुम्ही एखादी अतिशय महागातली गाडी विकत घेतली, BMW 5 सिरीज, काही लाखांना तुम्ही घेता, तुम्हाला असं काही दिवसांनी वाटतं की आपण 7 सिरीज घ्यावी, तुम्ही त्याच्यासाठी प्रीमियम देता. पण तुम्ही हा विचार करता का
की ह्याच्यातला 70% तर भाग सेमच आहे, चासीस पण सेम आहे, बरोबर. काय आहे फक्त डिझाईनच वेगळं आहे. डिझाईनसाठी तुम्ही डबल प्राइस द्यायला तयार असता. मला वाटतं त्या ब्रँडची ती किंमत असते. करेक्ट. पण आणि ते लक्झरी प्रोडक्ट आहे. ज्वेलरी हे लक्झरी प्रोडक्ट असून सुद्धा आज भारतीयांच्या मनामध्ये ती इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे डिझायनिंग चार्जेस असे सेपरेटली दिलेच जात नाही. म्हणजे अगदी 2,000 पासून 2 लाखापर्यंत किंवा 20 लाखापर्यंत सुद्धा त्याच्यामध्ये ती ज्वेलरी असते. अगदी बरोबर. अगदी. कल्याणी, या व्यवसायात मार्जिन कसं असतं बर. आणि खूप भांडवल लागतं का? हो. जर तुम्हाला वस्तू बनवून ठेवायच्या असतील तर तुम्हाला भरपूर भांडवल लागतं. पण जर तुम्ही कस्टमाइज ज्वेलरी बनवणार असाल तर तुम्ही डिझाईन दाखवून मग ज्वेलरी बनवायला जाता. त्यामुळे तुम्हाला तिथे क्लायंट हेल्प करत असतो, कारण ते तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट करत असतात. आता मार्जिन म्हणाल तर तुम्ही कुठल्या लेवलवर काम करताय, म्हणजे तुमची कस्टमाइज डिझाईन आहे का. अनेक गोष्टी असतात की ज्याच्यावर प्राइस डिपेंड असते. मार्जिन म्हणाल तर तुम्ही जर रिटेलर असाल तर तुम्हाला सगळ्यात जास्त मार्जिन मिळते, पण त्यांचे खर्चही खूप जास्त असतात. मी माझं उदाहरण म्हणून सांगते की मी डिझायनर आहे, मी मॅन्युफॅक्चरर आहे आणि मी डायरेक्ट माझे क्लायंट बेस जो आहे त्यांना विकते. त्याच्यामुळे मी सगळे जे मिडलमन आहेत, जे होलसेलर आहेत, रिटेलर आहेत, त्यांना कट करते आणि डायरेक्ट क्लायंटला देते. त्याच्यामुळे अशा वेळेला मार्जिन्स या जास्त असतात. पण ह्या मार्जिन 2% मला आश्चर्य वाटेल 2% म्हटले म्हणून, 2% 20% काहीही असू शकतात. पण व्हॅल्यू असल्यामुळे इफ यू कन्व्हर्ट दॅट पर्सेंटेज, जर तुम्ही ते पर्सेंटेज व्हॅल्यू मध्ये कन्व्हर्ट केलं तर ती अमाऊंट नक्कीच कमी नसते, कारण वी आर अ रिच इंडस्ट्री. परदेशातही तुझे दागिने जातात, तिथे कोऑर्डिनेट कसं करते आणि तिथलं मार्केट तू कसं समजून घेतेस, कशी तिथे डिमांड आहे? मी मुख्यतः जपानमध्ये एक्सपोर्ट करते. पूर्वी मी अमेरिका, मॉरिशस, हाँगकाँग या ठिकाणीही एक्सपोर्ट करत होते. पण जपानमध्ये सध्या मी जो एक्सपोर्ट करते आहे तिथे माझे एक पार्टनर आहे जपानमध्ये, जे माझा तिकडचा व्यवसाय सांभाळतात. आणि मुख्य म्हणजे मी जसं आधी म्हटलं की माझा भाषेशी अतिशय जवळचा संबंध असल्यामुळे जपान हे माझं दुसरं घर आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. मी तिथे 10 वर्षापेक्षा जास्त वास्तव्य केलेलं आहे. त्याच्यामुळे तिथला व्यवसाय किंवा तिथले व्यावसायिक यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत, म्हणून मला ते करणं सोपं जातं. म्हणजे जास्त तुझा जो व्यवसायाचा भाग आहे तो परदेशात जपानमध्ये जास्त प्रमाणात आहे. हो. आता इतक्या भाषा शिकलेल्या असल्यामुळे तू स्वतःचा NGO सुरू केलाय आणि त्या माध्यमातून तू प्रशिक्षण पण देते भाषांचं, त्याबद्दल सांग ना. ओके. भाषा संस्कार अकॅडमी म्हणून माझी एक कंपनी आहे अजून, ज्याच्यामध्ये मी परदेशी भाषा आणि संस्कृत हे शिकवते. त्याच्यामध्ये मी फ्रेंच शिकवते, कारण माझी मुलगी ही फ्रेंचची एक्सपर्ट आहे, त्यामुळे मी फ्रेंचही शिकवते. संस्कृतमध्ये मी संस्कृत जे रामः रामौ रामः आपण शिकत आलेलो आहे ते न शिकवता, जर लक्षात असेल तर सगळं जे आपली नॉलेज बँक आहे ती संस्कृतमध्ये, म्हणजे चाणक्याचं अर्थशास्त्र हे हजारो वर्षांपूर्वीचं आहे आणि आपल्याला आता पीटर कोलर हेच माहिती आहेत. पण ही नॉलेज बँक आपण लोकांपर्यंत पोचवावी म्हणून संस्कृत रसास्वाद असे कोर्सेस मी घेते, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयी, म्हणजे आपल्या वाहिनीची पण ब्रीदवाक्य असतात, ती जर तुम्ही बघितली तर ती सगळी संस्कृतमध्ये आहेत. त्यांचा अर्थ काय, त्यांचा उगम कुठनं झाला, वेदांमधनं घेतलं का पुराणांमधनं घेतलं, अतिशय आश्चर्यकारक आणि रुचिपूर्ण माहिती असते. असे क्लासेस मी संस्कृतचे घेते. ती माझी आहे भाषा संस्कार अकॅडमी. आकाश पेलताना त्या अकॅडमीतनं जे विद्यार्थी शिकतात त्यांना काही प्रमाणपत्र मिळतं? हो. म्हणजे तो प्रॉपर कोर्स आहे? कोर्स म्हणजे वेगवेगळे असतात, शॉर्ट टर्म, काही कन्व्हर्सेशनल कोर्स असतात. आता जपानी भाषेमध्ये प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणून जपान फाउंडेशनच्या स्टँडर्ड एक्झाम्स आहेत, ज्या 1 ते 5 एक्झाम्स आहेत. पण मी जे कोर्सेस घेते ते थोडेसे हटके अशासाठी घेते की जर तुम्ही उद्या जपानमध्ये गेलात आणि तुम्हाला जपानी बोलायचा प्रसंग आला तर तुम्हाला
काय उपाय आहे, किंवा तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्हाला आजारी पडलात आणि सर्दी खोकला झाला, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, तर तुम्हाला सांगता तर आलं पाहिजे की बाबा मला सर्दी खोकला झालेला आहे. त्यामुळे मी कन्व्हर्सेशनल कोर्सेस घेते विच आर सिच्युएशन बेस्ड, स्पेशल तयार केलेले कोर्सेस आहेत हे मुलांसाठी, किंवा जी लोक 3 महिन्याच्या कामासाठी जातात, प्रोजेक्टसाठी जातात, त्यांच्यासाठी. हे झालं माझ्या भाषा संस्कार अकॅडमी विषयी. मी एक फाउंडेशन काढली आहे, साधारण 3-4 वर्ष झाली आहेत त्याला. भाषा संस्कारच नाव आहे, भाषा संस्कार फाउंडेशन म्हणून. भाषेचा संस्कार आणि भाषेमुळे झालेला संस्कार असे दोन्ही त्याचे अर्थ त्याच्यामध्ये अपेक्षित आहेत. 8 ते 18 वयोगटातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी मी 3 संस्कार राबवते. अन्न संस्कार, विद्या संस्कार आणि मूल्य संस्कार. अन्न संस्कारमध्ये त्यांचा हेल्थ, न्यूट्रिशन हे विषय येतात. त्याच्यासाठी मी हेल्थ कॅम्प्स करते, त्यांना न्यूट्रिशन्स किंवा व्हायटॅमिन्स पुरवते. किती लोकांची टीम आहे तुझी? मी ह्याच्यामध्ये जसं जसं प्रोजेक्ट करते त्याप्रमाणे मी टीम तयार करते. आमचे 5 ट्रस्टी आहेत आणि 2 हेल्पर्स आहेत जे परमनंट बेसिसवर आहेत. पण आता मी एक आदिवासी मुलांची शाळा आहे पालघरमध्ये, टेंबी खोडावे ठिकाणी, त्यांच्यासाठी मी हेल्थ कॅम्प केला होता. आणि एक गंमत सांगते, तिथल्या लोकांना आम्ही जेवण पुरवायचो इस्कॉन तर्फे, अतिशय सात्विक जेवण. पण ती मुलं खाईनात, ते जेवणच खाईनात. आणि आम्हाला रिपोर्ट आले की मुलांना आवडत नाहीये, 10% 20% पण मुलं खात नाहीयेत. तिकडे गेल्यानंतर कळलं की त्या मुलांना माशाचं कालवण आणि भात खायची सवय आहे, त्यामुळे त्यांना हे सुग्रास जेवण सात्विक ही त्यांच्यात कल्पना नाहीये. म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला पण किती वेगवेगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात. त्याच्यामुळे ह्या अन्न संस्कार हा भाग झाला. विद्या संस्कारमध्ये आम्ही त्यांच्यासाठी कल्चरल वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतो, पण शाळेच्या अभ्यासाला हात लावत नाही. ते सोडून जे असतं ते घेतो. विद्या संस्कारमध्ये आम्ही लोकांना वेगवेगळे कल्चरल प्रोग्राम्स आणि सुभाषित शिकवतो आणि त्याच्याविषयी कॉम्पिटिशन्स घेतो. त्याच्यामुळे त्यांचे शब्दोच्चारण चांगलं होतं वेगवेगळं, आणि आतमधले जे आपले ऑर्गन्स असतात तेही व्यवस्थित राहतात. आणि तिसरं जे आहे ते मूल्य संस्कार आहे. त्यांना छोट्या छोट्या मूवीज दाखवतो. जर आपल्याकडे बघितलं तर आपल्याकडेही दूरदर्शनवरच अनेक छोट्या छोट्या टेलिफिल्म्स छोट्या छोट्या यायच्या ज्याच्यामधनं आपण संस्कार सांगायचो. त्याच पद्धतीने आम्ही मुलांना वेगवेगळे संस्कार दाखवत असतो. एक प्रकारे सामाजिकतेचं भानही तुम्ही जपत आहात. मला सांग, आता हा तुझा जो व्यवसाय आहे याच्यामध्ये जर महिलांना यायचं असेल तर त्या येऊ शकतात का? त्यांना वाव आहे का? आणि नक्की त्यांनी त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? अगदी अगदी 100% वाव आहे. याचं कारण असं आहे की ज्वेलरी डिझाईन हा असा विषय आहे की जो एका स्त्रीकडे किंवा एका महिलेकडे उपजत असतो असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून घरूनही त्यांना ज्वेलरी डिझायनिंग करू शकता येतं. कारण त्याच्यासाठी तुम्हाला कुठेतरी जायची गरज नाही. आणि आजकाल आपल्याकडे व्हॉट्सअप किंवा अनेक ज्या टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्यामुळे इतकं सुकर झालंय की घरी बसूनही वर्क फ्रॉम होम करत त्या सॉफ्टवेअरवरून त्या काही करू शकतात. त्याच्यामुळे नक्कीच ज्वेलरी व्यवसायातला ज्वेलरी डिझायनिंग हा जो भाग आहे त्या मुली करूच शकतात. जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीमधनं पाठबळ असेल तर तुम्ही हा व्यवसायात पूर्णपणेही उतरू शकता. एक स्त्री किती काय काय करू शकते याचं उदाहरण म्हणजे कल्याणी तू आहे. पण मी सुरुवातीला मग सांगितलं तसं की जेव्हा परंपरा अशी होती की स्त्रीचं नाव बदललं जायचं लग्नानंतर, त्या काळात 25 वर्षापूर्वी तू तुझ्या व्यवसायाचं नाव कल्याणी ज्वेल्स अँड कंपनी असं ठेवलं. मला फार उत्सुकता आहे की तुझ्या नावानेच तू कंपनी का सुरू केली? काही कारण आहे का? अगदी नक्की कारण आहे याच्या मागे. जर तुम्ही परदेशातले ब्रँड्स बघितलीत तर त्याची सगळ्याची नावं, लुई वितोन घ्या, एक नेहमी कोको शनाल घ्या, त्यांनी सगळ्यांनी स्वतःची नावं ठेवली आहेत. याच्या मागे नावं ठेवली आहेत त्याचं कारण 2, हे माझं डिझाईन आहे आणि ते मला लोकांपर्यंत पोचवायचं आहे. कुठलाही आर्टिस्ट जो असतो ना तो आपल्या नावाची सही करतो. त्याच्यामुळे हे व्हिजन म्हणा किंवा ही क्लॅरिटी माझ्यात डे 1 पासून होती की जर मी काही स्वतःचं चालू केलं तर त्याच्या मागे माझं नाव हवंय. कारण माझं नाव असं न म्हणता
मी जी कलाकार म्हणजे माझं जी कला आहे ती लोकांपर्यंत गेली पाहिजे आणि ती तुझ्या नावाने ओळखली आणि ती ओळखली गेली पाहिजे. तुझा सगळा प्रवास खरोखर खूपच समृद्ध छान आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की आपण नेहमी असं ऐकतो किंवा म्हणतो की स्त्रीने आत्मनिर्भर असलं पाहिजे. स्त्री किती सुंदर दिसते यापेक्षा ती किती स्वावलंबी आहे हे मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. आणि तुझ्या बाबतीत तू खूप लवकर आत्मनिर्भर झाली, कारण अगदी वयाच्या 18-19व्या वर्षी तू दुभाषेचं काम केलं, वेगवेगळ्या भाषा शिकली आणि वेगवेगळ्या भाषांच्या माध्यमातून अनेक लोकांना तू जोडत गेली आणि त्यातनं तुझा व्यवसायसुद्धा वृद्धिंगत झाला. म्हणजे व्यवसाय, विविध भाषा आणि अर्थार्जन यांचा फार सुरेख संगम कल्याणीनं साधलेला दिसतोय. मंडळी, वेळ आली आहे अर्थातच थांबण्याची. कल्याणी, तुझे मनापासून आभार. तुझ्या या सगळ्या व्यवसायाला खूप भरभराट येऊ दे, तुझे सगळे स्वप्न पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करते आणि तुझी आम्ही रजा घेतोय. पण अर्थातच वेळ आली आहे DP म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची. तोपर्यंत आपली रजा घेतोय. भेटूया पुढच्या आठवड्यात. नमस्कार. नमस्कार मैत्रिणींनो, मी म्हैसकर फाउंडेशनची अध्यक्ष सुधा म्हैसकर तुम्हाला काही गुरुमंत्र देण्यासाठी, उद्योगात जास्ती प्रगती करण्यासाठी म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे. आतापर्यंत तुम्ही सह्याद्री वाहिनीवर अनेक उद्योजकांच्या मुलाखती नक्कीच बघितल्या. त्या तुम्हाला दाखवण्याचं किंवा त्या घेण्याचं कारण एकच आहे की ह्या सर्व यशस्वी उद्योजिका त्यांचा उद्योग यशस्वी करण्यासाठी काय काय प्रगती करतात, काय काय संकटाला त्यांना तोंड द्यावं लागतं, त्यासाठी उद्योग सुधारण्यासाठी काय तयारी करावी लागते याचं संपूर्ण ज्ञान त्या मुलाखती बघितल्यामुळे तुम्हाला नक्कीच आलं असेल. तर त्या मुलाखतीच्या आधाराने तुम्हाला तुमचा व्यवसाय असाच पुढे न्यायला, तुमच्या व्यवसायात तुम्हाला गरुड झेप घ्यायची असेल तर अनेक गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावं लागेल. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आम्ही ही तुम्हाला संधी देत आहोत. तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल याची मला 100% खात्री आहे. तुझे चांदण्याचे आकाश हळवे, तू पेलून धरतेस क्षितिजा सभा